या 25 वर्षीय मुलाला जिवंत पेटून गेलं. वडील IAS ऑफिसर तरी देखील ते मुलाला वाचू शकले नाही. 25 वर्षीय नितीशनं MBA शिक्षण पूर्ण केलं होतं. 16 फेब्रुवारीला नितीश एका लग्नात गेला आणि तिथूनच तो गायब झाला. नितीशचा शोधाशोध सुरू झाला. तो सापडला, पण एकदम भयंकर अवस्थेमध्ये. पूर्ण शरीर जळालं होतं. त्याला ओळखणंही कठीण झालं होतं. 25 वर्षीय नितीशची एवढी भयंकर अवस्था कोणी आणि का केली होती, तेच आपण आजच्या क्राईम स्टोरीमधून जाणून घेऊ. रात्रीचा तो काळोख नेहमीसारखाच होता. शहर झोपलेले होते. लग्न समारंभाची रोषणाई हळूहळू मंदावत चालली होती. डीजेचे आवाज थांबले होते. पाहुणे आपापल्या गाड्यांकडे वळत होते. कुणालाच कल्पना नव्हती की त्या रात्री एका तरुणाच्या आयुष्यातील शेवटचा अध्याय सुरू झाला आहे. नितीश कटारा त्या रात्री हसत होता. त्याच्या चेहऱ्यावर कोणताही ताण नव्हता. भविष्याबद्दल आशा होती. MBA पूर्ण करून करिअर घडवण्याची स्वप्ने होती. कुटुंब अभिमानाने त्याच्याकडे पाहत होते. त्याचे वडील रेल्वे विभागात क्लास 1 अधिकारी होते. घरात शिस्त, शिक्षण आणि स्वाभिमान यांना मोठे स्थान होते. नितीशला आयुष्यात मोठे व्हायचे होते. पण त्याला सरकारी नोकरीपेक्षा कॉर्पोरेट जग आकर्षित करत होते. त्या लग्नात तो एक पाहुणा म्हणून आला होता. पण त्या रात्री तो फक्त पाहुणा नव्हता. तो कोणाच्या तरी नजरेत काटा होता. काही वर्षांपूर्वी गाझियाबादच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये त्याची ओळख भारती यादवशी झाली होती. कॉलेजमधील साधी ओळख हळूहळू मैत्रीत बदलली आणि त्या मैत्रीने भावनांचा रंग घेतला. दोघेही एकाच वर्गात शिकत होते. चर्चेत रमायचे. अभ्यासाच्या निमित्ताने भेटी व्हायच्या. ग्रीटिंग कार्ड, पत्रे, लहान-सहान भेटवस्तू यांची देवाणघेवाण सुरू झाली. भारती यादव, तिचं आडनावच त्या भागात ओळखीचं होतं. तिचे वडील DP यादव, उत्तर प्रदेशातील प्रभावशाली आणि वादग्रस्त राजकारणी. त्यांच्याबद्दल अनेक गुन्हे दाखल असल्याच्या चर्चा होत असत. लोक त्यांना बाहुबली म्हणत. पैसा, सत्ता, प्रभाव सगळं त्यांच्या भोवती फिरत होतं. नितीश मात्र वेगळ्या जगातून आलेला होता. त्याचं घर सुशिक्षित, सुसंस्कृत, मध्यमवर्गीय मूल्यांनी भरलेलं. दोघांच्या घरांची सामाजिक उंची, आर्थिक ताकद आणि राजकीय पार्श्वभूमी पूर्णपणे भिन्न होती. सुरुवातीला या नात्याची कुणालाच कल्पना नव्हती. पण प्रेम कधीच गुप्त राहत नाही. हळूहळू भारतीच्या कुटुंबाला या मैत्रीची चाहूल लागली. इशारे देण्यात आले. बोलणी झाली. नातं तोडण्यास सांगितलं गेलं. भारतीवर दबाव टाकण्यात आला. पण भावना आदेशाने थांबत नाहीत. नितीशच्या आई नीलम कटारा यांनी एके दिवशी मुलाला विचारलं, "ती मोठ्या घरातली मुलगी आहे. तू तिच्या जगाशी जुळवून घेऊ शकशील का?" नितीश शांतपणे म्हणाला, "तिला पैशांपेक्षा कुटुंब हवं आहे." पण हे जग तितकं साधन होतं. 16 फेब्रुवारी 2002 यादव कुटुंबातील एका नातेवाईकाचं लग्न. मोठा समारंभ. राजकीय वर्तुळातील मान्यवर उपस्थित. नितीशलाही आमंत्रण होतं. तो गेला. तिथे भारतीही होती. त्या रात्री अनेकांनी त्यांना एकत्र पाहिलं. मध्यरात्र उलटली. लग्न समारंभ संपत आला आणि अचानक नितीश दिसेनासा झाला. पहाट झाली. तो घरी पोहोचला नाही. फोन लागत नव्हता. कुटुंब चिंतेत पडलं. नीलम कटारा यांनी चौकशी सुरू केली. त्यांनी भारतीला फोन केला. भारतीने अस्पष्ट उत्तर दिलं, "माझ्या भावांशी बोला." DP यादव यांना फोन लावला गेला. उत्तर टाळाटाळीचं होतं. 17 फेब्रुवारीला पोलिसात तक्रार दाखल झाली. संशय व्यक्त करण्यात आला. पण वातावरणात भीती होती. ज्यांच्यावर संशय होता ते प्रभावशाली होते. 20 फेब्रुवारी
बुलंदशहर जिल्ह्यातील खुर्जा परिसरात एका पुलाखाली जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. ओळख पटवणं कठीण होतं. शरीर पूर्णपणे जळालेलं. अंगठीवरून प्राथमिक संशय. DNA चाचणी झाली आणि सत्य समोर आलं. तो नितीश कटारा होता. इथे कथा संपली नाही. इथून खरी सुरुवात झाली. तपासात उघड झालं की त्या रात्री विकास यादव, भारतीचा भाऊ, नितीशला समारंभातून बाहेर घेऊन गेला. त्याच्यासोबत त्याचा चुलत भाऊ विशाल यादव आणि सुखदेव पैलवान होते. टाटा सफारी गाडीतून त्याला नेण्यात आलं. मारहाण झाली. त्यानंतर निर्जन ठिकाणी नेऊन क्रूर हल्ला. शेवटी पेट्रोल टाकून जाळण्यात आलं. ही माहिती पुढे तपासात समोर आली. विकास आणि विशाल फरार झाले. काही दिवसांनी मध्य प्रदेशातील रेल्वे स्टेशनवरून त्यांना अटक करण्यात आली. पोलीस कोठडीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचं सांगितलं गेलं. पण कोर्टात त्यांनी पलटी मारली. प्रकरण गुंतागुंतीचं होत गेलं. महत्त्वाचा टप्पा आला जेव्हा अजय कटारा नावाच्या व्यक्तीने साक्ष दिली. त्या रात्री त्याच्या गाडीला टाटा सफारी धडकली होती. त्याने गाडीत एका तरुणाला पाहिलं होतं. बंदुकीच्या धाकावर बसवलेला. तो नितीश होता असं त्याने सांगितलं. गाडीत विकास आणि विशाल होते अशी त्याची ओळख होती. या साक्षीनं केसला वळण मिळालं. दरम्यान भारती यादवला परदेशात पाठवण्यात आलं. तिला कोर्टात साक्षीसाठी बोलवण्यात आलं तेव्हा तिनं प्रेमसंबंध नाकारले. पण पत्र, ग्रीटिंग कार्ड, पुरावे सादर झाले. न्यायालयीन लढाई 6 वर्ष चालली. साक्षीदारांवर दबाव, धमक्या, सुरक्षेची व्यवस्था सगळं पाहायला मिळालं. नीलम कटारा ठाम राहिल्या. त्यांनी केस मागे घेतली नाही. दबावाला झुकल्या नाहीत. 30 मे 2008 रोजी खालच्या न्यायालयानं विकास यादव आणि विशाल यादव यांना दोषी ठरवले. शिक्षा सुनावली. नंतर उच्च न्यायालयात शिक्षा कायम ठेवण्यात आली. सर्वोच्च न्यायालयातही निर्णय कायम राहिला. या संपूर्ण प्रकरणानं देशाला हादरवले. आणि शेवटी जे उघड झालं ते इतकंच. ही हत्या अचानक रागातून नव्हती. ती प्रतिष्ठा, सत्तेचा अहंकार आणि घराण्याची इज्जत या संकल्पनेतून जन्माला आलेली क्रूरता होती. नितीश कटाराचा गुन्हा एवढाच होता. त्यानं एका प्रभावशाली कुटुंबातील मुलीवर प्रेम केलं. त्या प्रेमाची किंमत त्यानं जीव देऊन चुकवली. पण त्याची आई नीलम कटारा यांनी न्यायासाठी लढा दिला. वर्षानुवर्ष कोर्टाच्या पायऱ्या झिजवल्या. साक्षीदार उभे राहिले. दबाव झेलला. शेवटी न्यायालयानं गुन्हेगारांना शिक्षा सुनावली. ही केवळ एका तरुणाच्या हत्येची कथा नव्हती. ही कथा होती सत्तेच्या अहंकाराविरुद्ध न्यायाच्या लढ्याची. आणि या कथेचा शेवट इथेच नाही. कारण प्रत्येक वेळी जेव्हा कोणी प्रेमाच्या नावावर इज्जतचा प्रश्न उभा करतो तेव्हा ही कथा पुन्हा आठवते. नितीश कटारा, एक नाव, एक स्वप्न आणि एक प्रश्न. प्रेम करणं हा गुन्हा आहे का?